धुळे जिल्ह्यातील तहसील कार्यालयात भ्रष्टाचाराचा मोठा पर्दाफाश झाला आहे. शेतकऱ्याच्या ज्वारी खरेदी प्रक्रियेसाठी तब्बल 5,000 रुपयांच्या लाचेची मागणी करणारा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मौजे अंचाडे येथील शेतकऱ्याने शासनाच्या हमीभाव योजनेअंतर्गत ज्वारी विक्रीसाठी नोंदणी केली होती. मात्र ज्वारीचा दर्जा चांगला दाखवून मोजणी करून देण्यासाठी पुरवठा निरीक्षक तथा गोदाम व्यवस्थापक मनीष महेश बागुल यांनी 5,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला आणि 4,000 रुपयांची लाच स्वीकारताना आरोपीला रंगेहात पकडले. या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. सध्या या कारवाईची जिल्हाभरात जोरदार चर्चा सुरू आहे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी निर्भीड विचार मराठीला फॉलो करा.